तिसरा दिवस अजून मी माझ्या स्वप्नांसाठी उभी आहे. नमस्कार, मी पूनम. माझ्या डेली रुटीन ब्लॉगच्या डे 3मध्ये तुमचं स्वागत आहे. घर, जबाबदाऱ्या, थकवा सगळं आहे, पण त्याचबरोबर एक हट्ट आहे स्वतःसाठी काहीतरी करण्याचा. लोकांना वाटतं घरात राहणं सोपं असतं, पण खरं सांगायचं तर प्रत्येक दिवस एक नवीन परीक्षा असते. पण मी हार मानणार नाही, कारण माझी स्वप्न माझीच जबाबदारी आहे. मी परफेक्ट नाही, पण मी कन्सिस्टंट आहे आणि कन्सिस्टन्सी स्वप्न पूर्ण करते. ती झाली. उद्या पुन्हा एक नवीन सुरुवात करूया. जर तुम्ही स्वतःसाठी काही सुरू केलं असेल तर कमेंटमध्ये स्टार्ट लिहा. आज तब्येत बरी नसल्यामुळे सकाळी उठायला मन नव्हतं करत, त्यामुळे थोडीशी लेट उठले आणि बघितलं की काहीतरी खाण्यासाठी आहे का झालेलं. बघितलं पण काही नव्हतं आणि आज नायराची सुट्टी पण होती, म्हणून मी थोडंसं विचार केला उशिरा उठूया. पण मग जेव्हा मी हे बघितलं की काहीच नव्हतं बनलेलं, तेव्हा मग मी विचार केला, का म्हणून कोणावर अवलंबून राहायचं. आपल्याला करता येतं, मग कशाला कोणाची वाट बघायची. आपल्या मुलीसाठी, आपल्या नवऱ्यासाठी आपल्याला करणं भाग आहे. म्हणून मग मी उठले, माझ्या कामाला सुरुवात केली. मी बनवलं, सगळ्यांना खायला दिलं आणि मी स्वतः देखील खाल्लं. पण मला एकच प्रश्न पडतो की त्या स्त्रीला आजारी असताना पण 1 दिवसाची सुट्टी का बरं मिळू शकत नाही. तिचा हा अधिकार नाही का? तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. हर हर महादेव.